सो आता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही निघालोय सफारीला, जंगल सफारीला. सफारी बुकिंग हे ऑनलाईन होते. मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. हे इथं बुकिंग सेंटर आहे. इथं जे आपण ऑनलाईन बुकिंग केले असतात त्याचं व्हेरिफिकेशन होते. व्हेरिफिकेशन करून ते आपल्याला अशी एक जिप्सी देतात आणि त्यासोबत आपल्याला एक गाईड पण असतो. गाईडचे चार्जेस आपण जेव्हा ऑनलाईन बुकिंग करतो तेव्हा ते इन्क्लूड करून घेतात. 200 to 250 रुपीज आहे पर गाईड. सो या गाडीत आम्ही जाणार आहेत. आर यू एक्साइटेड? व्हेरी मच. पण निघते. मयूर जगन्नाथ महाजन कोण आहेत? आयडी सोबत आपली. नेक्स्ट भाग्यश्री. येस, चेकपोस्ट. सो नाउ वी आर एंटरिंग इन द जंगल. पेंच नॅशनल पार्क हे 2 स्टेटमध्ये डिव्हायडेड आहेत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा 7 गेट आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा 7 गेट आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 3 कोर झोनचे गेट आहेत आणि 4 बफर झोनचे गेट आहेत. कोर झोनचे गेटचे नावं सिल्हारी गेट, चोरबाहुली गेट आणि खुर्सापार गेट. सो आम्ही सिल्हारी गेटने एंट्री केलेली आहे. हे आपले गाईड आहे, ते आपल्याला इन्फॉर्मेशन सांगतायत. अच्छा, जो आपला हा सिल्हारीचा मेन जंगल आहे, हा 256.24 स्क्वेअर किलोमीटर आहे. 256.24. यामध्ये आपल्याला स्पॉटेड डिअर, वाईल्ड डॉग, इंडियन गोर, सांबर डिअर, जॅकल, लेपर्ड, टायगर हे सर्व आपल्याला इथे बघण्यात मिळतं. आणि जो आपला जंगल आहे ना, हा सातपुडा रेंजला कनेक्ट आहे. त्या कारणानं आपल्या इथे कसं हिल एरिया सर्वात जास्त आहे, प्लेन एरिया कमी आहे. आणि जो आपलं 60% साग आहे सर, टिकवूड साग. आणि आपला जो फॉरेस्ट आहे हा मिक्स फॉरेस्ट आहे. आणि किती वाघ असतील साधारण? तर 23 प्लस. अच्छा, त्यापैकी आपण 4 ते 5 टायगरचा एरिया कव्हर करत असतो. बरं. एका टायगरचा किती एरिया असतो? 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर. 20 ते 25 स्क्वेअर किलोमीटर. त्यामध्ये एक मेल सोबत 1 किंवा 2 फिमेल. अच्छा, हा कोर रिझन आहे का? हा सर, फक्त 20% आपल्याला बघू देतो. हा फक्त 20% आपल्या सफारीसाठी असतो. अच्छा, बाकी 80% हे ॲनिमल रेस्टिंग्स आहेत, त्यामध्ये आपली गाडी जाते. ते चान्सेस आहेत का वाघ? हा सर, चान्सेस आपल्या इथे सायडिंग सर डेली चालू आहे. हो का? बाहेर खूप हवा आहे आणि थंडीमुळे गाईडनेही मास्क लावला आहे, त्यामुळे तुम्हाला ऐकू येते की नाही माहीत नाही. व्हाईट, ग्रीन आणि ब्राऊन कलर, 3 कलरचे. आणि याच्या गोष्टी नाव असं पडलं की जेव्हा रात्रीच्या वेळी जेव्हा लोक जात होते ना जंगलाच्या आत, तर त्यावेळी कसं ते चंद्राचा उजेड ना हा ग्लो करायचा. लोकांना काय वाटायचं की जंगलामध्ये काहीतरी चमकत आहे, भूत आहे. त्या कारणाने त्याचं नाव पडलं भूताचं झाड सुद्धा म्हणतात. दिसतं का डिअर तुम्हाला? तर बघतो. सो इथं जिप्सी थांबवली आम्ही. गाईड आणि ड्रायव्हर म्हणत होते मे बी इथं टायगर असू शकतो.
इथे बराच वेळ थांबलो आम्ही, पण तिथे टायगर तर काही दिसला नाही. सो इथं आहे कुठं काहीतरी एक मोरे. किती छान आहे. खाली बस एक मिनिट मास्क खूप हॉरेबल आहे. हातावर एकदम घुसबंब येत आहेत. एकदम जंगलात फिरतोय सिरियसली असा खरंच फील येतोय. हे बघा मोर, तर बघ तो समोर डिअर बघ. त्याचं सांबर किती मोठं आहे त्याला. टायगरला खायला खूप आहे. स्पॉटेड बिअर या ना. रूस्टर आवाज आला का आवाज आहे. ये फायनली टायगर आणि टायगर्स दोघंही बघायला मिळाले. बायनॅक्युलर मधून बघितलं आम्ही, कारण ते फार लांब आहेत. बट मोबाईलमध्ये त्यांना कॅप्चर नाही करू शकलो. येणार तर काय नाही तो आता इकडे.